हॅपी, तू सकाळी पेलो होता ना बेटा? तू सकाळपासून पहिल्यांदा पितोय म्हणा. पहिल्यांदा पितोय तू? सकाळी पेला होता तू? येस. येस का? डेस काय आहे? डेस येस बघा ना. पप्पाला बोल येस. डेस काय असं? येस येस म्हणायचं. असं बोल, जय हनुमान. हर हर महादेव. मान्यव. गणपती बाप्पा. मोरी. पप्पा काय बोलतो ऐक पहिलं. हॅपी गणपती बाप्पा. पप्पा को बोल मेरे को जूस दे दो. पप्पा को बोल मेरे को जूस दे दो. पहिलं सांग पप्पाला, सांग पप्पाला, सांग मी बर ज्यूस दे, जाऊ दे जाऊ दे. पप्पाला सांग पहिले ज्यूस पिऊ का. पी बेटा. ह्याच्यासाठी सगळं चालू गुड बॉय. त्याची भाजी आपण घरूनच करून आणली. हो ना. इथं कारण कधी पण पाऊस पडतो. सगळ्यात आधी हॅपीची सोय करतोय आपण. आपलं राहिलं तरी चालेल पण त्याचं नाही राहिलं पाहिजे. हो ना. तो महत्वाचा. हॅपी. चल बाई. Hello. You can't drive. You need a key for it. Get this one. Happy? Take this one. दूध इकडे चाललंय. Take this one. Okay. Star है. समजतंय. Nice. Go for it. Turn it on. Turn on the right side. आज काय बनवायचंय हो? जो फुल भरलाय ना तोच घ्या बरं का. हा एम्प्टी आहे पण आपण एकदा ट्राय करून बघू. संपत आलाय तो. काय करताय हो? आता काय वांग्याचं भरीत बनवायचा प्लॅन आहे. तर आपण काय करणार आहे माहिती का? आपण प्रत्येक जागेवर आहे ना असं चाकूने चाकूने कापणार आहे, जेणेकरून तिथं आपण लसूणच्या पाकळ्या असतात ना, आपण पाकळ्याला कट करून त्याच्यामध्ये टाकणार आहे. गार्लिकचा जो फ्लेवर आहे ना, खूप जबरदस्त फ्लेवर येत असतो. तर आपण तसं ट्राय करणार आहे यावेळेस. इथं रानावनात काय जास्त आयटम मिळत नाही, त्याच्यामुळे जे भेटलं ते त्याच्यावरच आपण सगळं सेटअप रेडी करतोय. हे बघा हे साहेब, कोणाचं काय चालू आहे तर कोणाचं काय चालू आहे. हे खानदेश भागात पण खूप फेमस आहे वांग्याचं भरीत. म्हणजे बेसिकली जळगाव. हा जळगाव, मी तेच बोलणार होते. सगळ्यात जास्त फेमस. अहो पण मी जाळी आणली वांगे भाजण्यासाठी. विसरू नका हो. उलटी ठेवली का? हे बघा किती भारी भाजतंय. किती भारी भाजतंय. जबरदस्त एकदम. या गॅसने ना आपल्याला ना प्रत्येक पार्टी मध्ये साथ दिलेली. खरंच. झालंय वांग रेडी. ऑलमोस्ट रेडीच आहे रे. याला ना आपण आहे ना आता ही जाळी ठेवू. शॉपिंग बोर्ड विसरली का? एक काम करू, प्लेट आणली ना, प्लेटच्या बॅक साईडला हे बघ, प्लेटच्या बॅक साईड. सकाळी जो तुम्हाला म्हटली ना की वांगे खायचे, माझी इच्छा जोडून गेली होती. पण म्हटलं यार मग काहीतरी कारण काढायचं. म्हटलं आपल्या जागेवर जाऊन आपण वांग्याचं भरीत खाणार नाही का? तुम्हाला आवडतं ना भरीत? मला आवडतं, पण घरी खायचं म्हटलं ना खूप कंटाळा येतो. पण म्हटलं यार असं वातावरण जर का असलं ना भाई तुम कुछ भी दो. अशा वातावरणामध्ये तुम्हाला चटणी भाकर पण दिली तरी चालते. ऍक्च्युली घरी असल्यावर म्हणणार पनीरची भाजी द्या, छोलेची भाजी द्या. हो ना, इथं सगळं चालतं. आपल्या इकडे कांदा कापून झालाय, टोमॅटो कापून झालाय, इकडे वांगा पण भाजून झालंय. इकडे बघा हिरव्या मिरच्या आणि आता लसूण सोलते आणि तो आता आपल्याला कुटून घ्यायचा आहे. सिटीमध्ये गेलो ना आपण तर एवढं गरम होतं आणि इकडे फक्त म्हणजे सिटीपासून 10 मिनिटाच्याच अंतरावर असेल, इकडे आलं की डायरेक्ट थंडी वाजते. खूप थंडी. खूप थंडी. असा सीन आहे ना आपल्याला आहे ना सिटीमध्ये बघायलाच मिळत नाही. आणि इकडं आलो ना तर इकडं बघू शकता तुम्ही एकदम गावाची फिलिंग येते. फक्त 10 किलोमीटर आपण सिटीपेक्षा बाहेर आलेलो आहे. काय रे बेटा, काय करतो? चल दे बाळा, दे बेटा. सगळं काम ऐकतो म्हणजे. गुड बॉय. आता आपण हे सगळं मिरची, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं कुटून घ्यायचं आणि फक्त फोडणी द्यायचं राहील. बस. ही तर आपली जागा आहे मित्रांनो. हे आपण आपल्या स्पॉटवर येत असतो इथं कायम. हे बघू शकता इथं घराचं काम चालू आहे
ही आपली स्वातीची गाडी आणि इथं आपली जागा आहे. आपण इथं जिथं स्वयंपाक करतोय ना तर इथं गाया सगळ्या गोळा झालेल्या आहे. तर आपल्याला यांना आता लांब करायचं आहे कारण हे आपल्याला स्वयंपाक करू देणार नाही. हॅपी हॅपी काय बेटा? हा मग त्यांना सांग ना जा म्हणा तिकडं जा त्या साईडला जा म्हणा. जोरात सांग थोडं. तो कोण खातोय? ते खाताय? त्यांना सांग बरं त्या साईडला जा. ते त्या गाईला सांगू नये बेटा. चल बेटा जा सांग बरं. जोरात सांग. इथं नाही यायचं. हा त्यांना सांगू नये पटकन जाय पुढं जाय. हा त्यांना म्हणा घरी जायचं. तुमच्या घरी जा म्हणा. नाही ऐकत मग. अय्यो क्या बात आहे. वांग्याची आपण ही भाजलेली साल्ट आहे ना, हॅपी ते काढून थांब बेटा. टाकतोय. वांगे रेडी होता इथं. किती छान निघतंय बघा ना ते. नाईस. खूप छान शिजलेलं आहे वाटतं ते. मस्त. का बेटा? हा थांब ना मग 2 मिनिटात बॉल आणतो ना मी. तसं बॉल काढून द्यायचा होता. बॉल कुठे आहे तुझा? मस्त ते. भरपूर जा. कुठे आहे? तिथं आहे खाली आहे. थांब ते दादा आले ना त्यांना सांगू आपण. हा हा ठीक. आता मम्मा इथं आहे ना स्वयंपाक करते ना हे झाल्यावर. कुठून जाते? हॅपी मागे हो बेटा. तिथं तेल उडतं वर का त्याचं. हा मग थांब ना थोडं. एवढं झालं का आपण बॉल घेऊन येऊ. गॅस कांदे टाका तुम्ही. बटाटे टाक. मस्त पैकी आपला ब्राऊन असा कांदा झालेला आहे आणि टोमॅटो पण बऱ्यापैकी असं शिजलंय. आता आपण टाकूया वांग्याचं भरीत. आज आपण उकडलेल्या वांग्याचं नाही भाजलेल्या वांग्याचं भरीत केलंय. हे बघा खूप भारी होणार आहे. हे बघा आता आपण भरीत टाकतोय. कांदा मस्त पैकी ब्राऊन झालाय. आज पण आपला बॅड लक आहे की आज आपली पक्कडच घरी राहिली. वाव खूप भारी झालं यार. अरे ते बॉल आणण्यासाठी मला आहे ना इथून तो उडी मारून दिली पाय पॅन्ट माझी. पण यायला ना मला पूर्ण वरून यावं लागलं कारण इथून कमीत कमी 7-8 फूट आहे. मी डायरेक्ट वरून उडी मारली. इथं पकड नाही आपल्याकडं. पकड विसरलंय ना. असं कधी झालंय का आपण सगळं सामान आणलं कधीच नाही. ऐन टायमाला दूधवाला आला दूध टाकून घेतलं घाई मध्ये. नाही बाळा तसं नाही करू. नो नो. हॅपी त्याला हात नाही लावायचं. त्याला हात लावलं ना मग तुला काहीच मिळणार काय. इकडे. फर्स्ट टाइम असं झालंय की आलोय आणि एकदम पद्धत. मला आठवतं ना लास्ट टाइम आपण आहे ना लास्ट वीक मध्ये आपण 2 वेळा आलो. 2 वेळा इतका पाऊस होता जबरदस्त. आणि त्याच्या आधीच्या वीक मध्ये जेव्हा आलो ना तेव्हा पण खूप पाऊस होता. आज पद्धतशीर आज फक्त फर्स्ट टाइम आहे मला असं वाटतं की पावसाने साथ दिली आपल्याला. तुम्ही बघू शकता मित्रांनो वातावरण अल्टिमेट. नादच नाही वातावरणचा. तर वातावरणचा कम्पेअर आपण कुठूनच करू शकत नाही. इथं सिटीमध्ये असून असं वातावरण नाही का. त्याच्यामुळे नाशिक तर आपण कधी पण रिकमेंड करतो. तुम्ही कधी नाशिकला या असंच वातावरण आहे. तर स्वातीने इथं आता फायनली प्लेट रेडी केलेले आहेत आपल्यासाठी. तुम्ही बघू शकता. मस्त काय चपाती एकदम पाची पकवान झाले रे. वांग्याचं भरीत लोणचं पापड आणि कांदा. क्या बात आहे. चलो आता. तर आपण आता बसणार आता जेवण्यासाठी. वांग्याचं भरीत खाऊन बघ बरं एकदा कसं झालंय. एक छान नंबर. छान झालंय. खूप छान. आपण 1 तासापासून मेहनत घेत होतो त्यासाठी माहिती ना. असं घरी पण होत नाही. भरपूर दिवसानंतर असं निसर्गरम्य वातावरण मध्ये आपण जेवण करतोय नाही का. कायम घरी 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 त्याच्यामुळे एकदम बोर झालो होतो. आज म्हटलं यार आपण डायरेक्ट त्र्यंबकेश्वरच्या डोंगरांमध्ये आलोय आपण.